रोज रोज काय नैवेद्याच्या ताटामध्ये बनवायचं असा प्रश्न पडलेला असतो. रोज कोणती सुक्की भाजी बनवायची, पातळ भाजी बनवायची. बाप्पा आपल्या घरी आगमन झालं की जितक्या दिवस ते आपल्या घरी असतात तितक्या दिवस आपण मनभावेने त्यांची सेवा आपल्याला करायची असते. रोज काही ना काही आपल्या नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला वेगवेगळं बनवायचं असतं. पण अशा वेळेस रोज काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर आजची थाळी अगदी साधी सोपी आहे आणि बाप्पाच्या आवडीचे काही पदार्थ आपण आजच्या थाळीमध्ये बनवून घेणार आहे. उकडीचे मोदक, जिरा राईस, मसाला पनीर, गरमागरम चपात्या असा साधासाच आपला मेनू असेल, पण अगदी बाप्पाला आवडणारा असेल. तर पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले आपण इथे उकडीचे मोदक बनवून घेणार आहे. आजच्या आपल्या थाळीला किंवा नैवेद्याच्या ताटामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण मोदकाची रेसिपी बघणार आहे. तर इथे मी तूप 2 चमचे घालून घेतलेले, ड्रायफ्रूट मी घेतलेले, खसखस घेतलेली. आपल्याला तुपावरती हे चांगलं 1 मिनिटभर भाजून घ्यायचं. ड्रायफ्रूट आपल्याला थोडेसे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर ना इथे मी एक मोठा नारळाचा किस खवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला यामध्ये घालून तुपावरती नारळ चांगला भाजून घ्यायचा. म्हणजे नारळातला जो ओलसरपणा असतो तो अगदी पूर्ण निघून जातो. मोकळा सुटसुटीत होईपर्यंत भाजून घेतला की आपल्याला यामध्ये अंदाजानुसार इथे गूळ घातलेला आहे मी. इथे काही गुळाचं माप वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे. तर जितकं आपल्याला सारण गोड पाहिजे तेवढं आपल्याला गूळ घालून घ्यायचं. थोडंसं चिमूटभर गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ घातलेलं आहे आणि विलायची पावडर घालून सारण आपल्याला अगदी सुक्कं होईपर्यंत इथे हलवत राहायचं. सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये काढून थंड करायला आपण सारण ठेवू. तोपर्यंत इथे उकड पटकन आपण इथे काढून घेणार आहे. आता उकड कशी काढायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. सगळ्यात पहिलं तांदळाचं पीठ एका वाटीने मोजून घ्यायचं. जेवढं तांदळाचं पीठ घेईन त्याच्या डब्बल आपल्याला इथे पाणी घालायचं. म्हणजे 2 वाट्या जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही इथे आरामात 3 वाट्या किंवा 4 वाट्या पाणी इथे घालू शकता. 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं. उकळी आली पाण्याला की त्यामध्ये घेतलेलं तांदळाचं पीठ घालून ही उकळी व्यवस्थित हलवून घ्यायची. गॅस खाली बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती 5 मिनटं उकड अशीच वाफवून द्यायची. झाकण घट्टसर ठेवायचं. 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि उकड व्यवस्थित खालीवर करून हलवून घ्यायची. वेळ असेल तर अजून थोडासा वेळ तुम्ही इथे झाकून ठेवली तरी उकड व्यवस्थित मऊसूद अशी शिजली जाते. उकड आपली इथे बनवून तयार झालेली. त्यानंतर तांब्याने आपल्याला उकड व्यवस्थित फोडून घ्यायची आणि त्यानंतर हाताने चांगली आपल्याला उकड इथे मळून घ्यायची. जसं आपण पीठ मळतो भाकरीचं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे उकड इथे चांगली मळून घ्यायची. उकड जितकी चांगली तुम्ही मळाल तितकं मोदक तुम्ही अगदी कळीचे जरी पाडले तरी त्याला अजिबात चिरा जाणार नाही. इतके व्यवस्थित उकड होते जर तुम्ही पाण्याचं प्रमाण या पद्धतीने घातलं तर. त्यानंतर उकड आपली इथे मळून तयार झालेली आहे. एका कढईमध्ये पाणी घालून स्टँड ठेवलेले, चाळणी ठेवलेली. इथे मी हळदीची जी पानं असतात ती हळदीची पानांवरती आज आपण इथे मोदक उकडून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला तेवढासा वेळ नसेल तर हाताने पाऱ्या न करता किंवा हाताने कळ्या न पाडता सरळ आपण साच्याचा वापर इथे करणार आहे. साच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला उकड घालून घ्यायची. कडेपर्यंत उकड चांगली पसरून घ्यायची. मध्ये एक खोलगट भाग करायचा आणि जितकं सारण बसेल तेवढं सारण आपल्याला यामध्ये बसून घ्यायचं. एक्स्ट्राचं सारण आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आणि पाठीमागचा भाग आपल्याला व्यवस्थित थोडीशी उकड या पद्धतीने लावून बंद करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण झटपट असे साच्याच्या मदतीने इथे उकडीचे मोदक पूर्ण बनवून घेणार आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अगदीच पटापट हाताने कळीचे मोदक सुद्धा पाडू शकता. पण अगदी या पद्धतीने सुद्धा छान असे आपले मोदक इथे बनवून तयार झालेले. मोदक आपण इथे बनवून घेतलेले. त्यानंतर मोदक आपण इथे उकडायला ठेवणार आहे. उकडायला ठेवल्याच्या नंतर फक्त आपल्याला 10 मिनटं मोदक उकडून द्यायचे. जास्त अजिबात उकडायचे नाही. जर जास्त वेळ तुम्ही उकडायला ठेवले तर मोदकाला चिरा जातात. मोदक बनवून तयार झालेले. आपण इथे पनीर मसाला बनवून घेणार. त्यासाठी कांदा, टोमॅटो, 15-20 काजू, आलं, लसूण
हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आणि कोथिंबीरचे पाठीमागचे जे दांडे असतात ते दांडे घेतलेले. ग्लासभर पाणी घालायचं, थोडंसं आपल्याला मीठ घालून हे आपल्याला पाण्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत. पाणी आटलं की आपल्याला हा मसाला एका ताटात काढून घ्यायचा. थंड झाला की मिक्सरला आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट म्हणजे ग्रेव्ही आपल्याला इथे करून घ्यायची. आता इथे मसाला ओला असल्यामुळे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. 2 बेडगी मिरच्या घातल्यामुळे मसाल्याला छान कलर आलेला आहे. कढईमध्ये पळी किंवा 2 पळ्या तेल घालायचं. जिरी आणि खडा मसाला यामध्ये घालून अर्धा मिनिट तेलामध्ये भाजून घ्यायचा. बारीक चिरलेला 1 वाटी कांदा आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. त्यानंतर मसाले आपल्याला लाल तिखट घातलेले आहे, गरम मसाला, हळद, खडा मसाला घातलेला आहे, कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मिक्स मसाला जो आपला असतो घरगुती तो इथे 1-1 चमचा घालून आपल्याला हलवून घ्यायचा. मसाला घातल्याच्या नंतर गॅस आपल्याला बारीक करायचा म्हणजे मसाला जळला जाणार नाही. मसाला परतून झाला की त्यामध्ये केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि 1 चमचा साखर घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवल्याच्या नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा. मसाला परतेपर्यंत थोडंसं आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे पनीर. कढईमध्ये तेल घालून घेतलेले, चौकोनी आकारात मी पनीर कट करून घेतलेले आणि त्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आपल्याला यावरती घालायची म्हणजे पनीरची जी चव आहे ना ती आळणी लागणार नाही आणि व्यवस्थित ते शॅलो फ्रायसुद्धा होतात. आता इथे मी काट्याच्या चमच्याने हलवून घेते कारण एकदा तेलामध्ये गेलं की पनीर हे एकदम सॉफ्ट होतात, तुटू नये म्हणून आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊन हे वरखाली करून अगदी 2-3 मिनटं हलवून घ्यायचं. तोपर्यंत आपला मसालासुद्धा तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटेपर्यंत परतला गेलेला आहे आणि मस्त कलर आलेला आहे. शॅलो फ्राय करून घेतलेले पनीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित पनीर मसाला हलवून घ्यायचा. एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की थोडा वेळ आपल्याला तसंच उकळता ठेवायचा बारीक गॅसवरती. तर इथे झाला आपला हा पनीर मसाला बनवून तयार. जिरा राईस बनवण्यासाठी 2 वाट्या मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर धुवून घ्यायचा. कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. खडा मसाला आणि जिरी घालून अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 वाट्यांसाठी आपल्याला इथे 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं. पाणी घातलं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिंबू आपल्याला इथे पिळून घालायचा. कढीपत्ता सगळ्यात शेवटी घालायचा आहे कारण अगोदर घातला तर तो काळा पडतो. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेलं तांदूळ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. झाकण आपल्याला लगेच ठेवायची घाई करायची नाही. तर थोडंसं भाताला उकळी आली की मग गॅस बारीक करून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं. उकळी आलेली व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटांमध्ये आपला जिरा राईस इथे बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे जिरा राईस बनवून तयार घेतलेला आहे. नेहमीप्रमाणेच आपण इथे चपातीसुद्धा बनवून घेतलेली आहे. नेहमीप्रमाणेच पीठ मळायचं. नेहमीप्रमाणे आपण जशा चपात्या बनवतो अगदी तशा बनवून घेतलेल्या आहे. त्यामुळे मी चपातीचा व्हिडिओ इथे दाखवलेला नाही आहे कारण तो मोठा होईल म्हणून मी तो इथे स्किप केलेला आहे. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी आजची आपली नैवेद्याची ताट सज्ज झालेले आहे. अगदी बाप्पाच्या आवडीचं आणि अगदी घरातल्यांना सगळ्यांना आवडेल इतकं छान साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात कमी मेनू आपण इथे बनवून घेतलेले. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आजच्या नैवेद्याचं ताट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. परत एकदा अशाच उद्याच्या ताटामध्ये भेटूया.